नमस्कार, आपण पाहतो आहात युग मराठी। अकोला जिल्ह्यातील विविध समस्याबाबत विनोद भाऊ कोगदे यांनी पार्थ पवार यांच्याशी केली विविध विषयावर सकारात्मक चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ कोगदे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन विनोद भाऊ कोगदे अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दलाचे अध्यक्ष यांनी पार्थ पवार यांच्याशी अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या झालेल्या जमिनीच्या नुकसानासंदर्भात शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची मदत मिळावी व तसेच सामाजिक न्याय विभाग अंतर्गत अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गेल्या 3 वर्षापासून न मिळालेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्वरित मिळावी यासाठी विनोद भाऊ कोगदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थदादा पवार यांच्याशी अकोला जिल्ह्यातील विविध समस्याबाबत सविस्तर चर्चा केली। यावेळी अकोला जिल्ह्यातील सेवा दलाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी विनोद रुस्तम कोगदे राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल जिल्हा अध्यक्ष अजितदादा गट। मी मुंबई येथे पार्टी कार्यालयामध्ये अजित पार्थ पवार साहेबांची भेट घेतली। भेटीमध्ये विविध कामांची चर्चा केली। मी त्यांना म्हटले की बा हे जे दुष्काळ परिस्थिती आहे, अतिवृष्टी पडली, पाऊस सुरू आहे, सतत पाऊस सुरू आहे, पावसामुळे अतोनात शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना काम करण्याची संधी नाही, शेतात अतोनात नुकसान होत आहे, त्यांना त्यांचा लाभ देण्यात यावा व महिलांवर अत्याचार होत आहेत, वारंवार अत्याचार होत आहेत महिलांमुळे, यांचा कुठेतरी तळा तुम्ही यांना ठोस निर्णय घेऊन त्यांचा निर्णय लावला पाहिजे। आणि तसेच आमच्या अकोला जिल्ह्याच्या मतदारसंघाबद्दल पण बोललो की आम्हाला राष्ट्रवादीला 2 मतदारसंघ सोडण्यात यावे, एक बाळापूर, एक मूर्तिजापूर, असे 2 मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात यावे व हे जे तरुण पिढी आहे यांचं फार नुकसान होत आहे। हे शिक्षण करून त्यांना नोकऱ्या नाही, त्यांना नोकऱ्याचा तो निर्णय देण्यात यावा व शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी। शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी याबद्दल मी आमचे युवा नेते पार्थ पवार साहेबांना मुंबई येथे पार्टी कार्यालयामध्ये चर्चा केली व बैठक केली। तसेच महाराष्ट्रात आपल्या सगळ्या ज्या काही सुविधा शेतकऱ्याला, तरुण पिढीले, आपल्या तरुण वर्गाला शिक्षण होऊन तरुण वर्ग घरी बसलेला आहे, त्यांना काहीतरी मार्गदर्शन करून काहीतरी त्याच्यात मार्ग काढावा हे सरकारचं धोरण सरकारला करावं लागेल। याबद्दल मी विविध कामावर अशी चर्चा केली। त्यांनी मला 100% मी मनावर घेऊन काम करेल हे पण वचन दिले पार्थदादा पवार साहेबांना आणि मला वचन पण दिलं। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।